तर बऱ्याच वेळा एक आपल्याला प्रश्न पडतो किंवा बरेच जण असा प्रश्न विचारतात की छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव मानायचे का किंवा छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते का? हा प्रश्नच चुकीचा आहे, कारण सेक्युलरिझम हा शब्दच अलीकडच्या काळातला आहे। तर मग छत्रपती शिवाजी महाराजांची धर्माप्रती काय भूमिका होती? तर विजयराव देशमुख हे जे इतिहास अभ्यासक आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे निरपेक्ष धर्मनिष्ठ होते। निरपेक्ष धर्मनिष्ठ म्हणजे काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या हिंदू धर्माबद्दल अतिशय दृढ निष्ठा होती, परंतु जे इतर जे धर्म होते त्या धर्माप्रती छत्रपती शिवाजी महाराज हे निरपेक्ष असायचे। म्हणजेच काय, इतर ज्या इस्लामी राजवटी होत्या त्या इस्लामी राजवटीमध्ये सरळ सरळ हिंदू आणि मुस्लिम असे दोन विभाग पाडले जायचे आणि त्याप्रमाणेच हिंदूंना आणि मुसलमानांना वेगवेगळी वागणूक दिली जायची। म्हणजे मग की नोकरीमध्ये सुद्धा ह्या वेगवेगळ्या वागणुकी दिल्या जायच्या। हिंदूंचा छळ व्हायचा, मुसलमानांना काही प्रमाणात उभा दिला जायचा, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये ह्या गोष्टी होत नव्हत्या। मग छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या नोकऱ्या दिल्यात प्रत्येकाचं स्किल बघून महाराजांनी ह्या नोकऱ्या दिल्या। हिंदवी स्वराज्याचा पायदळाचा पहिला सरनोबत कोण होता? तर नूरबेग। आरमारच्या अधिकारी पदावर इब्राहिम खान आणि दौलत खान यासारखे मुसलमान अधिकारी सुद्धा होते, पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या निरपेक्ष धर्मनिष्ठा या दृष्टीने व्हायच्या। आता याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे काय, तर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सुरतेची लूट केली त्यावेळेस महाराजांनी तिथं असलेल्या एका ख्रिश्चन मठाला संरक्षण दिलं। पण याच्या अगदी विरुद्ध ज्यावेळी गोव्यामधल्या बारदेशमध्ये पोर्तुगीजांनी हिंदूंवर अत्याचार करायला सुरुवात केली आणि हिंदूंना धर्मांतर करण्याचे फतवे काढले त्यावेळी महाराजांनी बारदेशवर स्वारी केली। हिंदूंवर अत्याचार करण्यासाठी उद्युक्त करणारे जे पाद्री होते त्या 4 पाद्र्यांना पकडलं आणि त्या 4ही पाद्र्यांची मुंडकी उडवली। आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मस्जिदी आहेत त्या मस्जिदींना इनामं दिली आहेत। हजरत पीरांना महाराजांनी दिवाबत्तीची सोय करून दिली। पण ह्या गोष्टी महाराजांनी निरपेक्ष धर्मनिष्ठा या दृष्टीने दिलेल्या एक अनुयायी म्हणून महाराजांनी या गोष्टी केल्या नाहीये। हेच जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर ज्यावेळी दक्षिणेमध्ये मुसलमानांनी शिवाचं मंदिर पाडलं आणि तिथं मस्जिद बांधली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं जाऊन ती मस्जिद पाडली आणि पुन्हा एकदा शंकराचं मंदिर उभा केलं। इथं आपल्याला महाराजांची निरपेक्ष धर्मनिष्ठा काय होती आपल्याला इथं स्पष्ट होतं। आणखीन एका प्रसंगातून आपल्याला ही निरपेक्ष धर्मनिष्ठा महाराजांची स्पष्ट कुठे होते, औरंगजेबाने ज्यावेळी जिझिया कर लादला हिंदूंवर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला एक पत्र लिहिलेलं आहे। त्या पत्रातून महाराजांची निरपेक्ष धर्मनिष्ठा स्पष्ट होते। ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू।